नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला महा-डी-बी-टी या योजनेमध्ये लॉटरी जर लागली असेल तर तुम्हाला पुढं काय करायचं तर ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला त्यामध्ये महा-डी-बी-टीमध्ये कागदपत्रे कशी अपलोड करायची आणि कोणकोणती अपलोड करायची तर ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, तुम्हाला महा-डी-बी-टीमध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर लागला असेल किंवा ट्रॅक्टर चलित अवजारं किंवा तुम्हाला फळबाग लागवडमध्ये जर तुमची नावं आली असेल तर तुम्हाला यादी कशी डाउनलोड करायची तर ती तुम्हाला यापूर्वी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. आणि तुम्हाला तुम्हाला ट्रॅक्टरसाठी कागदपत्रे तुम्हाला एक नंबरला बँक पासबुक इथे लागणार आहे. तर तुम्हाला ते बँक पासबुक तर तुमच्याजवळ आहे आणि तुम्हाला एक अजून हमीपत्र लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन इथे तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही जर किसान कार्ड ॲग्रिस्टॅग जर नोंदणी केली असेल तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला किसान ॲग्रिस्टॅगची नोंदणी केलेला नंबर म्हणजे किसान कार्ड फार्मर आय-डी नंबर लागणार आहे इथं. आणि त्यासोबत कागदपत्रे अपलोड करत असताना सर्वप्रथम पहिल्याला आपल्याला महा-डी-बी-टीच्या पोर्टलवरती जायचं आहे. महा-डी-बी-टीच्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम फार्मर आय-डी तिथं टाकून घ्यायचा आहे, 11 अंकी जो नंबर आहे तो. आणि त्यानंतर गेट OTPवरती क्लिक करायचं. त्यानंतर OTP येईल, OTP टाकून घ्यायचं. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला महा-डी-बी-टीच्या पोर्टलवरती कागदपत्रे अपलोड करा म्हणून असा एक पर्याय दिसेल. तर त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे विचारेल. तर तिथं तुम्हाला एक नंबर कागदपत्रे अपलोड करायला क्लिक करा. आणि त्यानंतर तुम्हाला तिथं एक नंबरला बँक पासबुक दिसणार आहे. तर ते बँक पासबुक तुमच्या पोर्टलला 500 KB पर्यंत करायचं आहे आणि तिथं ते अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरला टेस्ट रिपोर्ट विचारला जाईल. तर टेस्ट रिपोर्ट तुम्हाला कुठं मिळतो तर तुम्ही ज्या ठिकाणी ट्रॅक्टर घेणार आहे म्हणजेच तुम्ही जिथं ट्रॅक्टर घेणार आहे दुकानदाराकडनं त्या दुकानदाराकडनं टेस्ट रिपोर्ट घ्यायचा आहे. आणि कोटेशन कुठे मिळतं तर कोटेशनही तुम्हाला तो दुकानदार तुम्हाला कोटेशन तुमच्या PDF स्वरूपात तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपला पाठवून देईल. तर ते PDF तिथं तुम्हाला कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हमीपत्र. तर मित्रांनो, हे हमीपत्र कुठे मिळणार आहे तर ते हमीपत्र तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस सेंटर किंवा तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानामध्ये कुठंतरी गेल्यानंतर अभियांत्रिकीमध्ये यंत्राचं हमीपत्र द्या म्हणलं तर देतात. तर ते हमीपत्र घ्यायचं आणि ते तुम्हाला त्या पोर्टलला अपलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही झाली सोपी पद्धत. त्यानंतर पुढली स्टेप काय आहे तर पुढली स्टेप तुम्हाला महा-डी-बी-टीमध्ये तुम्हाला पूर्वसंमती येईल. तर पूर्वसंमतीच्या आधी तुमची कागदपत्रे चेक होणार. त्यानंतर तुमचं पूर्ण बायोडाटा चेक झाल्यानंतर तुमचं प्राथमिक मंजुरी मिळेल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला पुढल्या स्टेपला पाठवलं जाईल. तिथून तुम्हाला BDOच्या टेबलमध्ये मेन ऑफिसमधून तुम्हाला त्याची पूर्वसंमती मिळेल. TAO त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे तर तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला एक मंजुरीपत्र येईल. तर ते मंजुरीपत्र तुम्हाला काढून घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला अनुदानाची रक्कम हे सगळं पूर्ण माहिती तिथं दिलेली जाईल. तर त्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं तर तुम्हाला मंजुरीपत्र आल्यानंतर तुम्हाला आपण ज्या ठिकाणाहून कोटेशन टेस्ट रिपोर्ट घेतला होता तर अशा ठिकाणी जायचं आणि त्या दुकानातून तुम्हाला GST बिल तुम्हाला घ्यायचं आहे. आणि GST बिल घ्यायच्या आधी तुम्हाला पेमेंट ऑनलाईन किंवा तुम्ही जर लोन केलं असेल तर लोनची पावती ते सगळं पूर्ण माहिती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. जर तुम्ही कॅश स्वरूपात घेत असाल तर ते पूर्णपणे टाळा. जर कॅश स्वरूपात जर घेत असाल तर तुम्हाला कॅश स्वरूपात तुम्हाला घेता येत नाही. तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही त्यांच्या नावावर DD किंवा तुमचे NEFT किंवा RTGS केलेली पावती लागणार आहे इथं. आणि ते पावती आणि तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. त्यासाठी होता होईल तेवढं कॅश देणं टाळा. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वाढवा. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे तुमचा पुरावा तुमच्या लाभार्थ्याच्या अकाउंटवरनं थेट डायरेक्ट दुकानदाराच्या खात्यामध्ये पेमेंट ट्रान्सफर केलेला पुरावा इथं लागणार आहे. त्यामुळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा. आणि त्याचसोबत तुम्हाला खरेदी केल्यानंतर तुम्हाला GST नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. परत GST बिल टाकल्यानंतर तुम्हाला कृषी सहाय्यक तुमच्या शेतामध्ये येऊन तुमच्या त्या यंत्राचा फोटो काढतील. फोटो काढल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला खरेदी झाल्यानंतर तुम्हाला बिल तुमच्या अकाउंटला 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला बिल ट्रान्सफर होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे झालं. ही झाली अभियांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टरची प्रोसिजर. तर आता फळबागची आपण प्रोसिजर बघणार आहे. तर फळबागची प्रोसिजर म्हणजे तुम्हाला
पूर्वसंमती येईल, कागदपत्रे अपलोड करायची. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला हमीपत्र आणि बँक पासबुक हे 2च ऑप्शन आहेत. त्यानंतर तुमचे गावचे कृषी सहाय्यक तुमच्या शेतामध्ये येऊन तुमचं व्हिजिट देतील त्या प्लॉटिंगला, आणि त्यानंतर तुम्ही ते लागवड करायचे. त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती आल्यानंतर लागवड करायची आणि त्यानंतर तुमचा बिल तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार नाही. तर त्याला पहिल्या वर्षी 50% आहे, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% असं 3 टप्प्यामध्ये तुमचं बिल तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहील. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.